आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एवढ्या अडगळीमध्ये हा अल्बम एवढा खाली ठेवलाय, नक्कीच काहीतरी झोल आहे. तुमची हिम्मत कशी झाली तो ट्रंक तोडून मला न विचारता माझ्या वस्तूला हात लावायची? एवढ्या अवघड परिस्थितीत तुम्हाला या घरात आसरा देऊन मी तुमच्यावरती उपकार केले, त्याचा तुम्ही असा गैरफायदा घेतलात? एकेकाळी आपली जीवाभावाची मैत्री होती, पण माझ्यावर संशय घेऊन तुम्ही ती मैत्री तोडून टाकली. तेव्हा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये डोकवण्याचा अधिकार कवाच गमावलाय तुम्ही अनु मॅडम. काय सकाळपासून उपकार लावलेस ग? आतापर्यंत मी तुझ्यासाठी जे केले ते सगळं विसरलीस? विसरलेली नाहीये मी. आजही मला त्याची जाण आहे, आजही मला तितकीच किंमत आहे. मी कितीही झालं ना तरी आजही माझ्या मनात तुमच्याबद्दल तेवढीच रिस्पेक्ट आहे अनु मॅडम. पण माझ्या घरच्यांच्या विरोधाला झुगारून मी तुम्हाला या घरात आसरा दिला, त्याबद्दल तुम्ही काय केलं? काय केलं तुम्ही? काही नको नको ते बोललात. काय गरज होती एवढी उकरून बोलायची? तुम्ही जे काय बोलताय त्याच्यामुळे समोरच्याला काय वाटत, त्याला त्रास होईल का नाही, की नाती तुटतील का नाही याचा जरा सुद्धा विचार नाही करता आला तुम्हाला? अशा कशा निर्दयी झाला तो तुम्ही? तुमचं या असलं वागणं बघून असं वाटतंय की तुम्ही अनाथ आश्रमात होता ना तेच बरं होतं. काय बोलतेस तू? योग्य तेच बोलतेय मी अनु मॅडम. एक बाई जिनं तुम्हाला आईची माया दिली, एवढं समजा सुख दिलं, एवढं चांगलं घर दिलं, एवढं चांगलं आयुष्य दिलं, आणि तुम्ही काय केलं? तुम्ही उलटून त्यांच्यावरती संशय घेतलात. तुमच्यासाठी काहीही करायला तयार असणारा तुमचा जीवाभावाचा मित्र अबीर, त्याच्यावर सुद्धा उलटून संशय घेतलात तुम्ही. होळी बाबडी का होईना, पण आपल्यातही मैत्री होती, पण तीही संशया खातर तुम्ही तोडून टाकली. आणि तुमचा स्वतःचा नवरा ज्याचं तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे त्याच्यावर सुद्धा संशय घेता तुम्ही. मग काय उपयोग झाला हो तुम्हाला या घरात आणून वाढून संस्कार देऊन?